आता आपण आहोत नागपूरच्या संविधान चौकात जैनजींचं आंदोलन सुरू आहे। दिल्लीवरून त्यांना आदेश आला आहे की शांतप्रिय पद्धतीने इथे तुम्ही प्रदर्शन करा, कोणालाही त्रास न देता, कुठल्याही अनौपचारिक घोषणा न करता तुम्ही इथे शांत पद्धतीने तुम्ही तुमचं प्रदर्शन करा। आणि आपण बघतोय की काही जैनजी आहेत इथे, त्यांनी एक खूप चांगला मेसेज आणला आहे। हम सड़क पर शौक से नहीं आए हैं, हमारे सपनों ने हमें यहाँ तक लाया है, पेपर नहीं लाखों युवकों का भविष्य लीक हुआ है, अब न्याय ही हमारा एकमात्र अधिकार है। अशा प्रकारच्या सुंदर सुंदर घोषणा त्यांनी रंगवून आणल्या आहेत। त्यांच्या मनात काय आहे ते सगळं दाखवत आहे। आपण आपल्याबरोबर काही जैनजी आहेत, याचे केस मोठे आहे पण खरंच मोठा जैनजी आहे। बाबू काय नाव आहे तुझं, कुठून आला तू? मी नागपूरचा माझं नाव सम्यक आहे आणि मी प्रोटेस्टला सपोर्ट करायला आलो। काय तुला असं वाटते की तुला इथे यावंसं, काय तुझ्या मनात दडलं आहे? धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा पाहिजे पहिली गोष्ट तर, कारण सिस्टम चेंज व्हायला पाहिजे। जे काही पण नीट पेपर लीक वगैरे होत आहे ते त्यांची अकाउंटेबिलिटी नाही घेत आहे आणि ते खूप चुकीचं आहे, त्यांनी तसं करायला पाहिजे। तुम्हाला वाटते की शिक्षण पद्धतीची अशी एकमात्र गोष्ट आहे त्याच्याने सगळं समाज, सगळा देश घडू शकतो? बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकार दिले आहे संविधानामध्ये, त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो। तर त्या अधिकारांचा वापर करून आपण वर आलेलो आहे, तर त्याला आपण पुढे जाऊ शकतो। पण लोकांनी त्या अधिकारांना चुकीच्या पद्धतीमध्ये घेऊन आज पेपर लीक केलेले आहेत, त्यामुळे मुलांचं नुकसान झालं, तर ते बदलायला पाहिजे। नुसतं पेपर लीकच नाही तर इतरही शिक्षण जे संघटना आहेत, ज्या प्रकारे शिक्षण माफिया झाला आहे हा सगळा आहे, तर तुला वाटते की त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणीतरी घेतली पाहिजे, अकाउंटेबिलिटी कोणी घेतली पाहिजे आणि इस्तीफा झाला पाहिजे किंवा त्याचं काय म्हणतात राजीनामा झाला पाहिजे? ही गोष्ट झालीच पाहिजे। आणखी जे आम्ही मिनिस्टर त्याच्यासाठीच असतात की जर पुढे काही झालं तर त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी। तुम्हीच देत, त्यांची जबाबदारी त्यांची। हो, जबाबदारी त्यांचीच आहे। शेड्यूल बनवलं कशाला तुम्हाला मिनिस्टर, ते बिना मिनिस्टर चाललंच असतं ना। आणखीन ज्या हिशोबाने आता पुन्हा महाराष्ट्रात सुरू आहे प्रोटेस्ट, पण तिकडे नाही का स्टुडंट्सला अशा यांनी मारतात जसं की काय टेररिस्ट आहोत आम्ही। पुणे मुंबई सेम सीन आहे। अँटी नॅशनल तुम्हाला म्हटलं जातं। आता तुमचे मुलं, तुमचे लेकरं फॉरेन शिकत आहेत, तुमचे लेकरं अँटीनॅशनल नाही आहे। आम्ही नागपुरात शिकत आहे, आम्ही महाराष्ट्रात शिकत आहे, आम्ही अँटीनॅशनल झालो, ते पण चांगलं आहे, ते पण चालेल। टॅग चांगला मिळाला आम्हाला, आता बस त्याच्यासाठी आवाज उचलायची आहे। आणि त्याच्यात आम्हाला म्हणत आहे की तुम्ही एक मुद्दा भडकत आहे, आता तुम्ही जबाबदारी नाही घ्याल, तुम्ही काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही घ्याल। आता आम्ही म्हणतो की घ्या, तर तुम्ही आम्हाला म्हणत की तुम्ही काय बोलणार आहे? आता आम्हाला त्यांच्याकडून अकाउंटेबिलिटी नाही पाहिजे, आम्हाला सीधा रिझाईन पाहिजे त्यांच्याकडून, कारण आम्ही एवढी प्रोटेस्ट केले आणि त्यांनी आमच्यावर निहत्ते खडे होऊन त्यांनी आम्हाला मारलं आहे। तर एवढं सगळं करण्याच्या नंतर ते अकाउंटेबिलिटी असेल तर काय फायदा आहे त्याचा, म्हणून आम्हाला रेझिग्नेशन पाहिजे त्यांचं। नरेंद्र मोदींनी काल सकाळी एक ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की आम्ही जे काही त्याच्यामध्ये जे काही गुन्हेगार असतील आपण त्यांचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू, याच्याने तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहो, पण आम्हाला जस्टिस पाहिजे, आम्हाला रेझिग्नेशन पाहिजे। रेजिग्नेशनच पाहिजे। तुम्ही एकाच गोष्टीवर अडून बसले आहेत। आपण आणखी पाहूया की आणखी स्टुडंट आहे, आपण त्यांच्याबरोबर काही संवाद साधूया। ह्या दोन मुली आहे, काय ह्या पोस्टर घेऊन बसले? अरे वर कर ना, तू नको बोलू नको, पण वर तर कर ना, तू घाबरते कशाला? घाबरू अजिबात नाही, जैनजी घाबरतात काय? अच्छा, घर पे बता के नहीं आहे इसलिए। हे बघा, आणखी तुम्ही पाहताय की मेलोनी प्रधानमंत्री मोदी यांनी मेलोनीला मेलोडी दिली होती, त्याच अनुषंगाने इथेही मेलोडी वाटल्या जाते। आपण बघतोय या दोन चिमुकल्या छोट्या मुली आहेत, ही मुलगी चिमुकली आहे, या चिमुकलीचे पालक सुद्धा इथे आले आहेत। या चिमुकलीचे पालक, तुम्हाला काय गरज पडली इथे यायची? आता हा जैनजीचा मुद्दा आहे, तुम्हाला तर काही असं वाटत नाही? माझे जे मुलं आहेत ते आता सध्या लहान आहे, पण त्यांच्या भविष्याची मला चिंता आहे। आज यांच्यासाठी दुसरे मुलं आंदोलन करत आहे, त्याच्यामुळे मला यांना घेणं आवश्यक आलं आणि आम्हाला प्रोटेस्ट आम्ही करत आहे, कारण की सरकारचे जितके पण धोरणं आहेत ते चुकीचे आहे शिक्षणाला घेण्याबद्दल। आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो गुरगुर करेल, हे डॉक्टर बाबासाहेब। आज सुट्टी नाही आहे तरी तुम्ही आले?
आज सुट्टी नाही सुट्टी काढली स्पेशली आणि पुन्हा फॅमिलीसोबत आम्ही सगळे इकडे आलेलो आहे. तर तुला वाटलं इथे जायला पाहिजे, या प्रोटेस्टमध्ये यायला पाहिजे? अगर आता भविष्यासाठी चांगली परीक्षा पाहिजे तर इकडे यावंच लागेल. चांगल्या सर एक्झाम झाल्या पाहिजे, परीक्षा झाल्या पाहिजे, यासाठी तुला यावंच लागेल इथे. तू येशीलच. तुला माहिती आहे तू अल्फा जेनजी आहे म्हणून? आता तुझं वय अल्फा जेनजी म्हणून मला एक आठवलं की जरी हे सगळे इथे जे दिसत आहे ते जेनजी आहेत, पण यानंतरची जी आता जनरेशन येणार आहे ती अल्फा जेनजी, आणि ही त्याहीपेक्षा हुशार असणार आहे. कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, साहसिक न्यूज.